राजे खान जमादार जे म्हणतोय, पण आता आपल्या सगळ्या माहिती आहे ते फारच फेमस आहेत. जर तुम्ही लहान मुलांना जरी विचारलं तर त्यांच्या तोंडावर सुद्धा तेच नाव आहे, मुरगुड की जान किंवा सबकी शान. मुरगुड की जान. मुरगुड शहरामध्ये राष्ट्रवादी हा विजय होईल 100%. त्याच्यामुळे विकासाच्या दृष्टीनं मुस्लिम साहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे. मुरगुड शहरातल्या जेवढी मंदिर आहेत त्यांना भरपूर प्रमाणात निधी आणायचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजकांत जमादारांनी केलेलं आहे. मुरगुडकरांना खरं म्हणजे शाश्वत विकास हवा आहे. ही नामदार असून मुश्रीफ साहेबांनी मुरगुडसाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नाही. राजे गट आणि मुश्रीफ गट एकत्र आले तर कुठे परिणाम होईल असं वाटते का? ती विकासाच्या दृष्टिकोनातून झाली आहे. ते दोघंही काम करणारे नेते आहेत, दोघंही जनसंपर्क ठेवणारे नेते आहेत आणि दोघंही कायम कार्यकर्त्यांना जपणारे नेते आहेत. हसन मुश्रीफ साहेबांनी समरीत गाडगे जर एकत्र आले तर नक्कीच विकासाचा पाया रोवला जाईल. नवीन ही युती भक्कम व मजबूत आहे आणि मुरगुडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे असं मला वाटतं. निश्चितच मताधिक्य वाढणार आहे याच्यामुळे. मला तर वाटते राष्ट्रवादीच बाजी मारेल. आमचं मुरगुड येणाऱ्या ह्या 5 वर्षात खूप डेव्हलप होईल. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, के न्यूज प्रतिनिधी. आज माघारीनंतर आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि आज या ठिकाणी मुरगुड नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमधील 2 प्रमुख पक्षांच्या मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ या ठिकाणी डोली जाणार आहे. कागलबरोबरच मुरगुड शहरात देखील मुश्रीफ आणि राजे गट एकत्र आलेला आहे आणि या युतीबद्दल येथील कार्यकर्त्यांना काय वाटतं, खरंच ही युती त्यांच्यापर्यंत आलेली आहे का, तेव्हा त्यांचं मत काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात. सध्या आता प्रचाराचा शुभारंभ काही वेळातच होणार आहे. या ठिकाणी काही लोक आहेत, आपण त्यांना विचारूयात. काका, नाव काय तुमचं? दिगंबर नामदेव परीट, माजी बरं. नगरसेवक. मला सांगा, आता आपला इथे प्रचार या ठिकाणी चालू होणार आहे, काय वाटतं एकंदरीत मुरगुड शहरामध्ये काय होईल या निवडणुकीमध्ये? मुरगुड शहरामध्ये राष्ट्रवादी हा विजय होईल 100%. कारण 2 गट एकत्र आले आहेत. संजय बाबांचाही गट एकत्र आलाय. त्याच्यामुळे विकासाच्या दृष्टीनं मुस्लिम साहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे. अंबाबाई देऊळ असू दे, रस्ते असू दे, आज मुरगुडची बाजारपेठ दिसते ती बरे या मुस्लिमांच्या कामामुळेच ती बाजारपेठ आज चांगली दिसते. आणि या नगराचे माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे नगराध्यक्ष असताना त्यांनी विकासाला गती दिली आणि त्यांना ह्या नगरपालिकेच्या विकासासंदर्भात या मुंबईला ज्या लागतात गोष्टी त्या सगळ्या त्यांनी ओढून आणलेल्या आहेत मुस्लिमांच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे हा मुरगुडचा विकास झालेला आहे. आणि काही बारीक सारीक गोष्टी असतात नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या गोष्टी, गटारपासून असू दे किंवा त्या रस्त्यापासून असू दे, हे सर्व काम करत असताना बारीक सारीक गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. कसं आहे, मुरगुडची जनता आता सुजाण आहे, एवढे काय हे नाही. पूर्वी जर तुम्ही मुरगुडचा अभ्यास केला तर मुरगुडमध्ये एवढी काय विकास कामं तुम्हाला दिसली नाही. ज्यावेळी राजकांत जमादार यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे असतील, मुश्रीफ साहेब असतील, नाहीतर आपले मुश्रीफ साहेब असतील, यांच्याकडून त्यांनी निधीचा पाठपुरावा केला आणि मुरगुडचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी बाजारपेठेतला तुम्ही बघितलं असेल, बाजारपेठ असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, या अंबाबाईच्या मंदिरचं जीर्णोद्धार असेल, असे बरेचसेच कामे. आणि मुरगुड शहरातल्या जेवढी मंदिर आहेत त्यांना भरपूर प्रमाणात निधी आणायचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजकांत जमादारांनी केलेलं आहे. त्यामुळं यावेळी सुद्धा देखील जनता ही त्यांच्याबरोबर राहतील अशी माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी काही युवक आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारूयात या युतीबाबत. तर नाव काय तुमचं? मयूर गुजर. आता मला सांगा की मुरगुड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप आणि शिवसेना ही लढत होणार आहे आणि ह्या युतीला कागलप्रमाणे मुरगुडमध्ये देखील राजे समरजी सिंह गाडगे आणि मुश्रीफ यांची युती एकत्र झालेली आहे. या युतीबद्दल आपल्याला काय वाटतं? साहजिकच ही युती विकासाच्या दृष्टिकोनातून झाली आहे. म्हणजे मुश्रीफ साहेबांनी आणि राजेंनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे आणि दोघंही काम करणारे नेते आहेत, दोघंही जनसंपर्क ठेवणारे नेते आहेत आणि दोघंही कायम कार्यकर्त्यांना जपणारे नेते आहेत. हे दोघं नेते एकत्र आल्यामुळं उलट विकासाला चालना मिळेल आणि मुरगुडकरांना पण विकासच हवा आहे, तर 100% युती या ठिकाणी सक्सेस होईल. कोणत्या प्रकारचा विकास मुरगुडकरांना हवा आहे आणि कोणत्या प्रकारचा विकास या ठिकाणी होईल अशी आपले अपेक्षा व्यक्त करतात? मुरगुडकरांना खरं म्हणजे शाश्वत विकास हवा आहे. फक्त आश्वासनं नको आहेत, तर त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. आणि गेल्या 5 वर्षात त्यातील बऱ्यापैकी गोष्टी घडल्यात, तर 100% आताही या युतीमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना मुरगुडकर पाठिंबा देतील असं वाटतं. आता तुमचं काय नाव? माझं नाव अक्षय भोसले. बरं, मला एक सांगा, मुरगुडमध्ये आता जी निवडणूक आहे दुरंगी होणार आहे, काय वाटतं या निवडणुकीमध्ये एकंदरीत काय होईल असं?
मला तर स्वतःहून असं वाटतं की बाबा की नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी मुरगुडसाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नाही. मुरगुडमधील रस्ते असतील, गटर असतील, किंवा आपण जे आता इथं उभा आहे ते अंबाबाई मंदिर आपलं, त्या अंबाबाई मंदिरासाठी मुश्रीफ साहेबांनी म्हणजे प्रयत्न करून वरतून मंत्रालयातून निधी तो म्हणजे आपल्यासाठी मंजूर केला. आणि मुरगुडमधील एकही असा रस्ता किंवा गटर साहेबांनी ठेवला आहे शिल्लक, आणि कोण येईल त्याला निधी दिलेला आहे. त्यामुळे जर हसन मुश्रीफ साहेबांची जर सत्ता आली तर नक्कीच मुरगुडचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते. बरं, कागल तालुक्यामधील दोन महत्वाचे गट म्हणजे राजे आणि मुश्रीफगड एकत्र झालेले आहेत. कागलमध्ये सर्व चर्चा चालू आहे, मुरगुडमध्ये देखील ती युती झालेली आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? युतीबद्दल सांगायचं झालं तर हा प्रश्न शेवटी हा युती म्हणजे काय असं काय वेगळं काय नैसर्गिकच आहे. ज्याला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तो एकत्र येऊ शकतो. असं काय नाही की बाबा एकत्र येऊ नये कुणी, असं कुणी हेच घातलेलं नाही आहे. म्हणजे त्यामुळं हसन मुश्रीफ साहेबांनी समरीत गाडगे जर एकत्र आले तर नक्कीच विकासाचा पाया रोवला जाईल नवीन, असं मला वाटते. आता मुरगुडमध्ये ही जी निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शाहू आघाडी अशी युती झालेली आहे. आणि ही युती भक्कम व मजबूत आहे आणि मुरगुडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे असं मला वाटतं. बरं, मला सांगा की मुरगुड शहरामध्ये आणि कोणत्या प्रकारचा विकास झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं? मुरगुड शहरामध्ये आता तरुणांना रोजगार मिळेल. नंतर आता इथं आदमापूरचं मंदिर आहे, त्या दृष्टीनं म्हणजे जे भाविक वगैरे तिथं भरपूर येतात आदमापूरला, ते यांच्या दृष्टीनं किंवा त्या मुरगुडला ज्या दिशेनं फायदा होईल त्याचा फायदा घेऊन त्या दिशेनं मुरगुडचा विकास केला पाहिजे. परत मुरगुडचे जे बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते पण त्यांनी सॉल्व्ह करावेत असं मला वाटतं. आता प्रभाग क्रमांक 8मध्ये बघायला गेला तर आमचे नेते माननीय राजूदादा आमते व बारडवहिनी आहेत. तर राजूदादा आमते ज्यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य होते त्यावेळी मी स्वतः त्या घरोघरी जाऊन त्या वॉर्डामध्ये महिलांचे काही कागदपत्रे असतील, उत्पन्नाचा दाखला असेल, रेशन कार्ड वगैरे ही जी कामं आहेत ती राजू आमते यांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि त्यांना कोण नगरसेवक पद नसताना देखील त्यांनी गेली 10 वर्षे त्या प्रभागामध्ये चांगलं काम केले. आणि लोकांच्या अडचणींना उभं राहणारं नेतृत्व म्हणजे राजू आमते. आणि मला असं वाटते त्यांचा विजय हा या वर्षी निश्चित आहे. माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 15 वर्षे त्यांनी या प्रभागामध्ये काम केलेलं आहे. आणि यावेळी निश्चित राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर त्यांचा विजय होईल. बरं, मला सांगा, राजे गट आणि मुश्रीफगड एकत्र आलाय तर कुठे परिणाम होईल असं वाटतंय का? काय निश्चितच मताधिक्य वाढणार आहे. याच्यामुळे काय संघर्ष चालू होता कित्येक वर्ष, आम्ही सुद्धा पाहिलाय. मागच्या म्हणजे आमदारकीच्या वेळेला आम्ही मुश्रीफ साहेबांचा प्रचार केला माननीय राजेकांत जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आता दोन्ही गट एकत्र म्हणजे जवळजवळ 100% ताकद यावेळी या मुरगुडच्या नगरपालिकेला मिळणार. आणि दोन्ही तुल्यबळ नेते मंडळी एकत्र आल्यामुळे 100% मताधिक्य मिळणार. ह्या प्रचार शुभारंभाला काही महिला देखील आलेल्या आहेत, आपण त्यांची देखील मत जाणून घेऊयात. ताई, नाव कसं आपलं? माझे नाव जस्मीन मजहर खान जमादार. बरं, मला एक सांगा, आता ही निवडणूक लागलेली आहे, तुम्ही आज बघितलात की दुरंगी लढत होणार आहे. काय वाटते कोण बाजी मारेल? राजे खान जमादार जे म्हणतोय पण आता आपल्या सगळ्या माहिती ते फारच फेमस आहेत. जर तुम्ही लहान मुलांना जरी विचारलं तर त्यांच्या तोंडावर सुद्धा तेच नाव आहे, मुरगुड की जान किंवा सबकी शान. मुरगुड की जान मला तर वाटते राष्ट्रवादीच बाजी मारेल. असं का वाटतं आपल्याला? कारण की आज वातावरण आता तुम्ही महिला जे आलेत म्हणतायत, महिला म्हणा, आता मला वाटते संध्याकाळची 6च्या नंतरची वेळ आहे. महिलांची स्वयंपाकाची वेळ, धारांची वेळ, हे सगळं सोडून जर ते इथं आले असतील तर आणि आपल्याला काय पुरावा हवा आहे की राष्ट्रवादीच येणार म्हणून, मग राष्ट्रवादी येईल असं मला नक्कीच वाटतं. बरं, आता नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले जे उमेदवार आहेत त्यांचे पती राजेकांत जमादार यांनी देखील या ठिकाणी विकास काम केलं, त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी विकास काम करतील असं वाटतंय का आपल्याला? हो, वाटणार, नक्कीच वाटते मला. कारण की तस्नीम राजेखान जमादार ज्या आता आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, त्यांनी कसं केलंय 27 वर्ष त्यांनी आपल्या पतींना जवळून काम करताना बघितलेलं आहे. कारण की मग ते राजकारणाचं ज्ञान म्हणा किंवा त्यांचा वारसा म्हणा तो त्यांना लाभलेला आहे. आणि त्या अगद्या सामान्य महिलांशी जुडलेल्या आहेत, महिलांशी म्हणा किंवा जे छोटे छोटे त्यांचे कार्यकर्ते सगळ्याशी जुडलेले आहेत. त्याच्यामुळे तो ज्ञान आणि त्यांची जी समज आहे त्याचा वापर करून ते नक्कीच विकास काम करतीलच.
बरं, मुरगुड शहरामध्ये महिलांच्या बाबतीत आणखीन काय विकासाची कामं झाली पाहिजे किंवा आणखीन काही कार्यक्रम राबवले पाहिजे असं आपल्याला वाटतंय? महिलांसाठी मला वाटतं की महिला सक्षमीकरण म्हणजे कसं आर्थिक सक्षमीकरण झालेलं पाहिजे आणि त्यासाठी ते नक्कीच काहीतरी करतील. म्हणजे बचत गटाकडून आता तसं चालूच आहे, पण आणि काहीतरी उपयोजना ते राबवून आपल्यासाठी मदत करतील महिलांना पण, असं मला वाटतं. हीच महिला वर्गाकडून जी मागणी आली की महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जातील, आणखीन देखील महिलांकडून आपण माहिती घेऊयात की बाबा नेमकं त्यांना काय वाटतं आणि त्यांची काय अपेक्षा आहे. तर आपलं नाव कसं? माझं नाव जबीन जमादार आहे आणि मला जे काय वाटतं की आपलं जे राष्ट्रवादी जी पार्टी आहे त्याचे जे उमेदवार जे आहेत तस्नीमताई, ते निवडून येणारच याची मला पूर्ण गॅरंटी आहे. आणि त्याबरोबर हे जे काय समीकरण रचलेलं आहे म्हणजे म्हणजे साहेब मुश्रीफ साहेब आणि राजे खान जमादार साहेब, हे जे समीकरण आहे हे नक्कीच मी सांगू शकते की आमचं मुरगुड येणाऱ्या ह्या 5 वर्षात खूप डेव्हलप होईल. गेल्या निवडणुकीमध्ये राजकांत जमादार यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला होता. हो, तोच विकास नक्कीच तस्नीम जमादार या देखील करतील असं वाटतंय का? 100% करणार आहेत. कारण की असं आहे की जेव्हा राजू दादा नसता म्हणजे काही कुठल्याही कामानिमित्ताने बाहेर असेल त्यावेळी वेळोवेळी जे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात इन्व्हॉल्वमेंट होतं ते तस्नीम ताईंचंच होतं. म्हणजे त्यांना हे वेगळं काही नाही आहे, म्हणून ते 100% ते त्याचा प्रयत्न करणारच आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी राजूभाई आहेतच. नक्कीच असं म्हणतात की त्यांच्या घरी गेल्यानंतर राजकांत जमादार नसतील तर त्यांच्या घरातले सर्व सदस्य भेटतात. हे खरं आहे काय? हो, हे खरं आहे. म्हणजे कुठलंही काम घेऊन गेलं तर ते होय भेटतात. होय, राजकारण जेव्हा नसतील तेव्हा तस्नीम जमादारचे सगळे संपर्कमध्ये असतात हा. आणि ते त्यांच्या पाठीमागे त्यांनी हे कार्य करून दाखवतील. राजकारणच्या मला एक पाठीमागं सांगा की आता राजकांत जमादार यांनी शहराचा विकास केलेला आहे, महिलांच्या बाबतीत कुठल्या प्रकारचा विकास तस्नीम जमादार यांनी करावा अशी आपली अपेक्षा आहे? महिलांसाठी आता महिला सक्षमीकरण, त्यांच्यासाठी स्वयंरोजगार वगैरे राबवतील, त्यांच्या अशा प्रकारे पाठीशी राहतील आणि मुरगुडचा कायापालट होईल. हे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला, घड्याळ आणि कबशीला तुम्ही हे करा सपोर्ट.